राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड इव्हनिंग, मी प्राची चौधरी. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स, आता बातमीपत्र विस्ताराने. अख्खा ऑगस्ट महिना जवळपास कोरडाच गेला आणि आता सप्टेंबर महिनाही तसाच जाण्याची चिन्ह आहेत. सप्टेंबर महिन्यात फक्त 84% पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ऑगस्ट मध्ये आतापर्यंत 90% पाऊस झालाय. हवामान खात्याची या अंदाजामुळे दुष्काळाच्या चिंतेत भर पडली आहे. अगोदरच अपुऱ्या पावसामुळे बळीराजा हवालदिल झालाय. त्यातच पावसाचा शेवटचा महिना म्हणून बघितला जाणारा सप्टेंबर महिनाही कोरडा गेला तर शेतीवर आसमानी संकट येईल. दरम्यान स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनुसार येत्या काही दिवसात थोडासा पाऊस पडेल, पण मुसळधार आणि सलग पावसाची शक्यता कमी आहे, असे वर्तविले आहे. बिलोली तालुक्यातील मौजे सावळी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 1,76,00,000 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर झालेत. 49 लाखाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असून केंद्र शासन पुरस्कृत वर्धित वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी व आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करून सन 2009 ते 10 पासून सदर कार्यक्रमांचे रूपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले आहे. गावातील पाणी क्षारयुक्त असल्यामुळे जनतेच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम लक्षात घेऊन तत्कालीन सरपंच सौ सरिता शिवराज पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष नागनाथ पाटील, सचिव शेख जानीमिया यांच्या कार्यकाळात पाठपुरावा पाणीसाठी केला होता. पाणी पुरवठा पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झाल्यामुळे सावळीत आनंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्नीच्या नावावर असलेल्या किनवट तालुक्यातील पांगरी गावामधील जमिनीच्या 7/12 उतार्यावरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रासह तक्रारदार यांनी एप्रिल महिन्यामध्ये तहसील कार्यालय किनवट येथे अर्ज दाखल. लिपिका पद्मा निलगिरवार यांनी तक्रारदार यांना 5,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने परंतु त्याचे काम होणार नाही या भीतीपोटी त्यांनी तडजोडी अंती 3,000 रुपये देऊन उर्वरित 2,000 रुपये नंतर देण्याचे ठरवून तक्रारदार यांनी दिनांक 10/8/2015 रोजी अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात हजर येऊन दिलेल्या तक्रारीवरून अँटी करप्शन ब्युरो नांदेड युनिट तर्फे करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी कार्यवाहीमध्ये लिपिक पद्मा निलगिरवार यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीचे नावे असलेल्या शेतीचे कुळाचे नाव कमी करण्यासाठी पंचासमक्ष 3,000 रुपये अगोदर घेतल्याचे कबूल करून उर्वरित 2,000 रुपये लाचेची मागणी केल्याने उत्पन्न झाल्यावरून आज दिनांक 24/8/2015 रोजी अँटी करप्शन ब्युरो नांदेड युनिट कडून तहसील कार्यालय किनवट, जिल्हा नांदेड येथे लावण्यात आलेल्या सापळ्यामध्ये लिपिका पद्मा निलगिरवार यांनी तक्रारदार यांच्याकडून 2,000 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. देशभरातील 50 शहरांना सोलार सिटी अर्थात सौर शहरांसारखं विकसित करण्यासाठी जो मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. या 50 शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे
ठाणे, औरंगाबाद आणि शिर्डी या 4 शहरांचा समावेश आहे. हा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी 2009 साली अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने 26 तज्ञांची समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालात देशभरातील 50 शहरांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून विजेची बचत कशी करता येईल याचा प्लॅन तयार केला. ज्या शहरांची लोकसंख्या 50,000 ते 50 लाख या दरम्यान आहे अशा शहरांची निवड या प्रोजेक्टसाठी करण्यात आली. या 50 शहरांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि शिर्डी या 4 शहरांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे आणि शिर्डी पायलट सोलार सिटी तर नागपूर ही मॉडेल सोलार सिटी बनणार आहे. या सोलार सिटी प्रोजेक्टसाठी सरकारने आतापर्यंत 24 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सगरोळी परिसरातील ममदापूर तालुका बिलोली येथील त्र्यंबक मारुती शिवशेट्टे या 33 वर्षीय तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व दुष्काळास कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. सगरोळी तालुका बिलोली येथील संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट घेऊन मुलाच्या संपूर्ण उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली. मुलाचे पालकत्व स्वीकारून कुटुंबियांना दिलासा देत सांत्वन केले. त्र्यंबक शिवशेट्टे या तरुणास 70,000 रुपयांचे देना बँकेचे कर्ज होते. शेतकऱ्याने नवीन कर्जाची मागणी बँकेकडे केली होती. तेव्हा बँक अधिकाऱ्याने या शेतकऱ्यास जुने कर्ज फेडल्यानंतर नवीन वाढीव कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. याकरिता पत्नीचे दागिने गहाण ठेवीत सावकारी कर्जे काढून संबंधित शेतकऱ्यांनी गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी 67,000 रुपये तर शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी उर्वरित 2,200 रुपयांचे बँक कर्जाची परतफेड केली. परंतु बँकेने नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या नैराश्यातून त्र्यंबक शिवशेट्टे या शेतकऱ्याने रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. त्यास नांदेड येथे रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले. परंतु बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला. संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी ममदापूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आत्महत्याग्रस्त त्र्यंबक शिवशेट्टे या शेतकऱ्याची आई सागरबाई शिवशेट्टे, पत्नी ज्योती शिवशेट्टे, मुले विनोद व विशाल, भाऊ उमाकांत व महेश यांचे सांत्वन करून विशालच्या आजीस बोलताना संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी इयत्ता 2रीत शिकत असलेला विशाल हा यापुढे माझा नातू असून त्याच्या संगोपनासह त्यास आवडेल त्या उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत त्याचे पालकत्व स्वीकारत असल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त गरज भासल्यास मदतीचे आश्वासन प्रमोद देशमुख यांनी दिले. यामुळे या कुटुंबास आधार मिळाल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी ममदापूरचे उपसरपंच शिवाजी शिवशेट्टे, ग्रामसेवक हनुमंत आंबेराव, साहेबराव शिंदे, ममदापूरचे संभाजी पाटील, ब्रह्मानंद शिवशेट्टे, मारुती शिवशेट्टे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यापूर्वीही संस्थेने अशा आत्महत्याग्रस्त किंवा गरजू कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन सामाजिक जाणीव जपली आहे, अशी माहिती आमचे सगरोळीचे वार्ताहर यादव लोकडे यांनी दिलेली आहे. बिलोली तालुक्यातील हिंगणी या खेड्यातील 1500 लोकसंख्या असलेल्या छोट्या या गावात अशिक्षित असलेले व 65 वर्षे असलेले गरीब घराण्यातील नागोराव खंडू रामटक्के व त्यांची पत्नी गंगाबाई नागोराव रामटक्के, वय वर्ष 60, राहणार हिंगणी या जोडप्याने भारतभर प्रदक्षिणा घालून देवदर्शन केल्याची माहिती मिळाली. तालुक्यातील हिंगणी या छोट्याशा गावात राहणारे हे जोडपे एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेले त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असून त्यांना मुले 3 असून त्यांना गावात रोजगार न मिळाल्याने त्यांना गाव सोडावे लागले. आपल्या आई वडिलांची इच्छा, धार्मिक देवभक्ती पाहून मुलांनी जवळच असलेल्या आंध्र प्रदेशात काम करून पैशाची वेळोवेळी मदत करत होते. भारतामध्ये प्रसिद्ध असलेल्या 12 ज्योतिर्लिंग सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकाळेश्वर, ओमकार ममलेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ, विश्वेश्वरी, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वरी व अमरनाथ यासह 4 धाम, वृंदावन, काशी, रामेश्वर, द्वारका यांचे पण केले दर्शन. जोडप्यासह त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 हे महाराष्ट्रात आहे असा उल्लेखही त्यांनी सांगितला. वयाच्या 65 वर्षे पूर्ण झालेले असताना देखील त्यांनी भारत दर्शन करण्याची जिद्द सोडली नाही. अनेक अडचणीला सामोरे जाऊन भारत दर्शन पूर्ण केले. त्यात विशेष म्हणजे या वृद्ध जोडप्याचे सर्वात उंच असलेल्या व 11,000 पायऱ्या असणाऱ्या गिरोणार पर्वतावर जाऊन दत्त महाराजांना 2 दिवसात पायी दर्शन केले. नागोराव खंडू रामटक्के व त्यांची पत्नी गंगाबाई नागोराव रामटक्के यांनी ही माहिती प्रतिनिधीसह
गावकऱ्यांना सांगितली व मला देवाकडे कोणतीही अपेक्षा नाही, फक्त आरोग्यदायी व आनंददायी जीवन असू दे एवढीच अपेक्षा आहे. त्यात मुलांनी व भारत दर्शन करताना मदत करणाऱ्या सर्वच व्यक्तीचे आभार मानले, अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. टीम इंडियाने वचपा काढलाच, 278 धावांनी लंकेवर दणदणीत विजय. नाशिकमध्ये सोने सोडून चोरट्यांचं कांद्यावर लक्ष, आता नांदगावमध्येही 20 क्विंटल कांदा चोरीला. बनावट फेसबुक अकाउंट उघडून महिलांना अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक. पाटीदार समाजाच्या मागणीसाठी 22 वर्षीय हार्दिक पटेलने सुरू केलेल्या मोहिमेचा गुजरात सरकारला धसका. आजचे हवामान अंदाज. आज 28 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 25 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 30 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस राहील. आजचा सुविचार. तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही, पण तुम्ही काहीच केले नाही तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही. अक्षय गुज्जुलवार, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.